नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशी गणिताची एक ट्रिक पाहणार आहोत जी MPSC, TET, CTET, अंगणवाडी सुपरवायझर आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे। तर विद्यार्थ्यांनो पहा, हा प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर आपल्याला फक्त ट्रिक माहित नसल्यामुळे उत्तर काढता येत नाही। तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रश्न पहा, एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले असता गुणाकार 40 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी काय केलेलं सांगितलंय पहा, एका संख्येला काय करायचं होतं, 12 ने गुणायचं होतं, पण 8 ने गुणलेलं आहे आणि 8 ने गुणलं म्हणून गुणाकार 40 ने कमी झाला। मग ती संख्या कोणती आपल्याला शोधायची आहे। चला तर आता आपण ती संख्या शोधूया। तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल, गुणकामधील फरक काढावा लागेल। मग या ठिकाणी दोन गुणक आहेत, तर सर्वात प्रथम आपण गुणकामधील फरक काढूया। गुणकामधील फरक, मग पहा इथे 12 हा एक गुणक आहे आणि 8 हा एक गुणक आहे। काय करायचंय मग पहा, 12 वजा 8 बरोबर वजाबाकी आली 4। आता आपल्याला ती संख्या शोधावयाची आहे आणि गुणाकार कितीने कमी झालेला आहे, तर गुणाकार 40 ने कमी झालेला आहे। त्या संख्या काढण्यासाठी आपल्याला इथे एक सूत्र आहे, तर पहा, संख्या बरोबर गुणाकारातील फरक। फरक आणि याला भागिले काय आहे, तर गुणकातील फरक। गुणकातील फरक। मग या प्रश्नाच्या पहिल्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे, मी गुणकातील फरक काढलेला आहे आणि गुणाकारातील फरक किती आहे, 40 आहे। या ठिकाणी आपण संख्या मांडून घेऊया, 40 भागिले गुणकातील फरक किती आहे, 4। खाली आपण इथे आता हा भागाकार करूया, बरोबर 40 भागिले 4, 4 1 4 आणि 4 0 0, म्हणजे ती संख्या कोणती आहे, तर पहा ती संख्या 10 ही आलेली आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न इथे सोडवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।